मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीवनमंगल कार्यालयाच्या समोर एकलहरे गावच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला खेळत असलेल्या आई-वडिलांपासून लांब गेलेल्या मुलांना मंचर पोलिसांनी त्यांच्या आई-वडिलांचा शोध घेऊन सुखरूप त्यांच्या स्वाधीन केले आहे। दरम्यान कार्यतत्परता दाखवत सदर मुलांबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिलेले जुन्नर तालुक्यातील गणेश कचरू खंडागळे, मनीषा गणेश खंडागळे यांचा सत्कार व सन्मान पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला। याबाबत अधिक माहिती अशी की हिवरे बुद्रुक तालुका जुन्नर येथील गणेश कचरू खंडागळे वय वर्ष 38 हे त्यांची पत्नी मनीषा गणेश खंडागळे हिला मंचर येथे उपचारासाठी घेऊन आले होते। रुग्णालयातील काम झाल्यानंतर घरी जात असताना त्यांना एकलहरे गावच्या हद्दीत 2 लहान मुले रस्त्याच्या बाजूला उभी असताना दिसली। ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती। त्यामुळे गणेश खंडागळे यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना त्यांचं नाव पत्ता माहीत नसल्याचे समजले। त्यावेळी त्यांनी याबाबत मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या ठिकाणी 2 लहान मुले रस्ता चुकली असल्याचे सांगितले। मंचर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात त्या मुलांना ताब्यात घेत मुलांच्या पालकांचा शोध सुरू केला। 4 तासानंतर त्या मुलांच्या पालकांचा शोध लागला। सदर मुले ही मंचर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूला राहत असून त्यांचे कुटुंबीय सफाई कामगार म्हणून काम करतात। यापैकी रोहन सीताराम वाघमारे वय वर्ष 2.5 याची आई जनाबाई सीताराम वाघमारे वय वर्ष 30 यांच्या ताब्यात दिली आहे। तर दुसरा निखिल मंगेश मुकणे वय वर्ष 4 याला त्याची आई सोनाली मंगेश मुकणे वय वर्ष 25 यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर मुलांची आई या कपडे धुण्यासाठी बाहेर गेले असता ही मुले खेळता खेळता एकलहरे गावच्या हद्दीत गेले असल्याचे सांगण्यात आले। पोलिसांनी दोन्ही मुलांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या आईच्या ताब्यात दिले आहे। या मुलांबाबत माहिती देणारे गणेश कचरू खंडागळे व मनीषा गणेश खंडागळे यांचा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडगुजर, पोलीस सब इन्स्पेक्टर धनवे यांनी सत्कार व सन्मान केला आहे। या मुलांच्या पालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल माने, पोलीस कॉन्स्टेबल मोघे, महिला पोलीस कॉन्स्टेबल गाडगे, मिंडे, शेळके, कराळे, किरवे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे। माझं नाव गणेश कचरू खंडागळे आहे। हिचं नाव मनीषा खंडागळे आहे। आम्ही सरकारी दवाखान्यात गेलो होतो सकाळी। रिटर्न हिवरे बुद्रुकचे राहणारे आहेत आम्ही। तर रिटर्न जाताना आम्हाला ती 2 मुलं हायवे रोडला भेटली होती। तर तिथे आम्ही 2 तास त्यांचा शोध घेतला। ती काय आम्हाला त्यांचे आईबाप भेटली नाही। नंतर आम्ही शेवटला इथे पोलीस स्टेशनला आलो आणि इथे यांना जमा केलं इथं पोलीस स्टेशनमध्ये। आता त्यांनी सरांनी शोधून काढले त्यांच्या आईवडिलांना। आता त्यांचे आईवडील घ्यायला येत आहेत। समजा ती मुलं जर रस्त्यावर तुम्ही जर भेटले नसते ते काय प्रकार झाला असता? ते ॲक्सिडेंट होऊ शकत होता। कारण ते 2 वेळा त्यांनी हायवे रोड क्रॉस केला, इकडनं तिकडनं पळत होती ते 2। त्यांना मी बघितलं, लगेच गाडी थांबवली। त्यांना विचारायचा प्रयत्न केला, बाळा तुझे आईवडील कुठे आहेत, काय आहे? त्यांना काहीच फक्त बोलत होते का इकडे घर आहे, इकडे घर आहे, फक्त असं एवढं सांगत होते। पण त्यांना मम्मी नाव माहीत नाही, त्यांचेसुद्धा नाव माहिती नाही त्यांना। छोटे छोटे मुलं, छोटे छोटे मुलं, कपडे पण नाही त्यांच्या अंगावरती। तुम्हाला काय वाटतं हे काम केलं चांगलं केलं? जे काम केले तुम्ही हे चांगलं केलं ना? आता मला तर वाटतं मी चांगलंच काम केलं आहे। मला असं वाटतं मी चांगलं काम केलं आहे। आईवडिलांनी असे रस्त्यावर मुलं सोडू नये असं मला वाटतं। हो, त्यांनी मुलांवर लक्ष ठेवायला पाहिजे आईवडिलांनी, की असे बाहेर मुलं गेली नाही पाहिजे। आता कमीत कमी त्यांच्या झोपडीपासून ते 3 ते 4 किलोमीटर लांब गेलेले आहेत। आईवडिलांना लक्ष ठेवायला हो, त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे ना आईवडिलांनी, किंवा आपली मुलं कुठे। आज मला ती 12:30 वाजता भेटलेत, आत्ता जवळजवळ 3-3:30 वाजलेत। त्यांचं एवढ्या वेळ त्यांना माहिती नाही मुलं कुठे आहेत। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।